नमस्कार. आज आपण 6व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 6. महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोकैमः प्रजाः. श्लोकाचा अर्थ: 7 महर्षी, त्यांच्याही पूर्वी असणारे 4 सनकादिक, तसेच स्वयंभुव इत्यादी 14 मनु, हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वच माझ्या संकल्पाने उत्पन्न झाले आहेत. या जगातील सर्व प्रजा त्यांचीच आहे. जे दीर्घायू मंत्रद्रष्टे, ऐश्वर्यशाली, दिव्य दृष्टी असणारे, गुण, विद्या इत्यादी वृद्ध धर्माला साक्षात करणारे आणि गोत्रांचे प्रवर्तक आहेत, अशा 7ही गुणांनी युक्त ऋषी सप्तऋषी म्हटले जातात. मरीची, अंगिरा, अत्री, पुलस्त्य, पुलह, क्रतु आणि वसिष्ठ हे 7ही ऋषी उपर्युक्त 7ही गुणांनी युक्त आहेत. हे 7ही वेदवेत्ता आहेत, वेदांचे आचार्य मानले गेले आहेत, प्रवृत्ती धर्माचे संचालन करणारे आहेत आणि प्रजापतीच्या कार्यात नियुक्त केले गेलेले आहेत. याच 7ही ऋषींना येथे महर्षी म्हटले गेले आहे. सनक, सनंदन, सनतकुमार आणि सनातन हे 4ही ब्रह्मदेवाच्या तप करण्याने सर्वात प्रथम प्रकट झालेले आहेत. हे 4ही भगवत स्वरूप आहेत. सर्वात प्रथम प्रकट होऊनही हे 4ही नित्य 5 वर्षाच्या अवस्थेत बालक रूपानेच राहत असतात. हे तिन्ही लोकात भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा प्रचार करत फिरत असतात. यांच्या वाणीतून नित्य हरे शरणम याचा उच्चार होत असतो. हे भगवत कथेचे फार प्रेमी आहेत, म्हणून या 4पैकी एक वक्ता आणि 3 श्रोता होऊन भगवत कथा सांगत आणि ऐकत असतात. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनु होतात. प्रत्येक मनुच्या अधिकार कालाला मन्वंतर असे म्हणतात. 71 चतुर्युगीपेक्षा काही जास्त कालाचे एक मन्वंतर असते. मानवी वर्ष गणनेच्या हिशोबाने एक मन्वंतर 30,67,20,000 वर्षांपेक्षा आणि दिव्य वर्ष गणनेच्या हिशोबाने 8,52,000 वर्षांपेक्षा थोडे जास्त कालाचे असते. प्रत्येक मन्वंतरामध्ये धर्माची व्यवस्था आणि लोकरक्षण यांच्यासाठी भिन्न भिन्न सप्तर्षी असतात. एक मन्वंतर झाल्यावर जेव्हा मनु बदलतो, तेव्हा त्याच्या बरोबर सप्तर्षी, देवता, इंद्र आणि मनुपुत्र हेही बदलतात. वर्तमान कल्पाच्या मनूंची नावे अशी आहेत: स्वयंभुव, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी आणि इंद्र सावर्णी. 14 मनूंचा एक कल्प संपल्यावर सर्व मनू सुद्धा बदलतात. या सप्तमहर्षी इत्यादींच्या बरोबर मद्भावा हे विशेषण लावण्याचे तात्पर्य असे की हे सर्व भगवंताबद्दल श्रद्धा व प्रेम बाळगणारे आहेत, हे दाखविण्यासाठी मद्भावा हे विशेषण दिलेले आहे. संपूर्ण सृष्टी भगवंताच्या संकल्पाने उत्पन्न होत असते, परंतु येथे सप्तऋषी इत्यादींना भगवंताच्या मनापासून उत्पन्न झाले आहे असे म्हटले आहे. याचे कारण सृष्टीचा विस्तार करणारे असल्याने सृष्टीच्या उत्पत्तीत त्यांची मुख्यता असते. दुसरे कारण हे
सर्व ब्रह्मदेवाच्या मनापासून अर्थात संकल्पापासून उत्पन्न झालेले आहेत. स्वतः भगवानच सृष्टी रचनेसाठी ब्रह्मदेव रूपाने प्रकट झाले आहेत. म्हणून 7 महर्षी, 4 सनकादी आणि 14 मनु या 25 ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हटले जाते अथवा भगवंतांचे मानसपुत्र म्हटले जाते. दोन्ही एकच गोष्ट आहे. संसारात 2 प्रकारची प्रजा आहे. स्त्री पुरुषाच्या संयोगाने उत्पन्न होणारी आणि शब्दाने म्हणजेच दीक्षा, मंत्र, उपदेश इत्यादीने उत्पन्न होणारी. संयोगाने उत्पन्न होणारी प्रजा बिंदूज म्हटली जाते आणि शब्दाने उत्पन्न होणारी प्रजा नादज म्हणविली जाते. बिंदूज प्रजा पुत्र परंपरेने आणि नादज प्रजा शिष्य परंपरेने चालत असते. सप्तऋषी आणि 14 मनु यांनी तर विवाह केला होता, म्हणून त्यांचेपासून उत्पन्न झालेली प्रजा बिंदूज आहे. परंतु सनकादिकांनी विवाह केलाच नाही, म्हणून त्यांचा उपदेश प्राप्त करून पारमार्थिक मार्गात लागणारी प्रजा नादज आहे. निवृत्तीपरायण असणारे जितके संत महापुरुष पूर्वी झाले, आता आहेत आणि पुढे होतील, ते सर्व उपलक्षणाने त्यांचीच नादज प्रजा आहे. अशा प्रकारे आज आपण 6व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 7व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.